सुयश कला क्रीडा मंडळ ठाणे पूर्वतर्फे व्याख्यानमाला 2024चं आयोजन. सुयश कला क्रीडा मंडळ ठाणे पूर्वतर्फे व्याख्यानमाला 2024चं आयोजन 1 ते 3 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आलं आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या व्याख्यानमालेचे 20वे वर्ष असून या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प अभिनेता स्वप्नील जोशी यांच्याशी मनमोकळ्या गप्पांनी गुंफण्यात आले. वृत्तनिवेदिका अनुपमा खानविलकर यांनी त्यांना रसिकांच्या मनातील प्रश्नांनी बोलतं केलं. यावेळी ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर मुलाखतीदरम्यान अभिनेते स्वप्नील जोशी यांनी काही विषयांवरती चर्चा केली. मी जरी शिफ्ट झालो असलो तरी अजूनही गिरगावकर आहे. गिरगावने मला खूप काही दिलं. रामानंद सागर माझ्यासाठी गुरु होते. त्यांचा रोल समजावण्याची पद्धत खूप वेगळी होती. कृष्णाच्या भूमिकेवेळी भेटणारी लोकं माझ्या पाया पडायची. मला देव समजायची. मला ते आवडत नव्हतं, पण रामानंद सागर यांनी मला समजावलं, ते तुझ्या नाही तर कृष्णाच्या पाया पडतात. मी आजही घरात एक सामान्य मराठी माणसासारखं जगतो. मी घरातलं काम करतो, घराबाहेर मी स्टार असतो. स्वप्नील जोशी सेलिब्रिटीकडे काम करतो आणि घरी आल्यावरती सामान्य स्वप्नील जोशी असतो, असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं. मी आत्तापर्यंत फक्त 18 सिनेमामध्ये काम केलं आहे. मला रोमॅन्टिक रोल आवडतात. प्रेम, रोमांस यातच सुख आहे, ते मला आवडतं. माझ्या सर्व हिरोईन्स माझ्या चांगल्या मैत्रिणी आहेत. मला किंवा त्यांना खूप गॉसिपला सामोरं जावं लागतं. पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ आहे. यांसारख्या विविध विषयांवरती स्वप्नील जोशी यांनी या ठिकाणी मनमोकळ्या अशा गप्पा मारल्या. एक बलस्थान आणि ती बलस्थानं घेऊन त्या चित्रपटामध्ये येतात आणि मी खूप भाग्यवान आहे की मला या सगळ्यांबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि खूप मजा आहे त्यांच्याबरोबर काम करताना आणि वी आर ग्रेट फ्रेंड्स ऑफ स्क्रीन आणि ते ट्रान्सलेट होतं ऑन स्क्रीन. आणि मुक्ता आणि तुझी तर केमिस्ट्री इतकी जबरदस्त होती की म्हणजे लोक म्हणायचे की तुम्ही लग्न केलंय वगैरे अशा टाईपमध्ये, म्हणजे तुला फोन येणं, मेसेजेस होणं, ते मला वाटतं खूप ते किस्से तुझे रंगलेले. म्हणजे मुक्ताच्या वाढदिवसाला मला आणि माझ्या वाढदिवसाला मुक्ताला किमान 50 फोन येतात आणि तसेवाले फोन येतात की आहे का घरी कोण, अहो बायको मुक्ता बरोबर आहेत का घरी, नाही आहेत. आता मी तर ही बायको नाही वगैरे ह्याच्या पलीकडे गेलो आम्ही, नाही आहेत. बरं सांगा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात कारण त्यांचा फोन लागत नाही आहे. ओके सांगतो. सो इतकं मी तुम्हाला माझा आणि लीनाचा एक कमाल किस्सा सांगतो मुक्ता बरोबरचा. एका लग्नाची दुसरी गोष्ट असं जोरात होतं, म्हणजे असं मौसम होता एका लग्नाची दुसरी गोष्ट. आणि लीना आणि माझं लग्न झालं होतं. त्याला एक वर्ष 1.5 वर्ष लीना नवीन होती. सगळे झटके तिला बसले नव्हते आणि तिला असं वाटत होतं हा हिरो आहे ठीक आहे, पण नंतर तिला एक तर पहिल्यांदा आम्ही या मोठ्या कार्यक्रमाला मी लीनाला घेऊन गेलो होतो. असं एक मोठा कार्यक्रम होता आणि लीना आली आणि एक काकू आल्या अशा समोर. आम्ही बघतो खूप छान वगैरे. नंतर मला लीना बाजूला उभी होती माझ्या आणि आम्ही चालतोय गर्दीत आणि काकू मला म्हणल्या मग बायको कुठे आहे. तर मी नकळत, तोपर्यंत मला लक्षात नाही आलं होणार काय, मग मी नकळत असं दाखवलं की आणली ना. तर काकू लीनाच्या तोंडावर म्हणल्या ही खोटी नाही हो, खरी बायको कुठे आहे.